नमस्कार मित्रांनो, अपूर्वाई चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आम्ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देवदर्शनाची ट्रिप काढली. त्याचा हा प्रवास वर्णन करणारा व्लॉग. पहिल्या दिवशी आम्ही औंधची यमाई देवी, गोंदवले महाराज मंदिर गोंदवले, शिखर शिंगणापूर व मसवडचा सिद्धनाथला भेट दिली. दुसऱ्या दिवशी पंढरपूर व तुळजापूरचे दर्शन घेतले. तिसऱ्या दिवशी अक्कलकोट व गाणगापूरचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास केला. आमची ट्रिप मांगले बत्तीसशिराळा येथून चालू झाली. इस्लामपूर, ताकारी, कुंडल, पुसेसावळी मार्गे औंधला पोचलो. सातारा किंवा कराड मार्गे औंधला पोचता येते. तेथून औंध सर्वसाधारण 40 किलोमीटर पडते. औंधमध्ये सर्वप्रथम आम्ही डोंगरावरील यमाई देवीचे दर्शन घेतले. वाहनांना डोंगरावरती पार्किंगची सोय आहे. शिवपार्वती यांचे एकत्रित पूजले जाणारे रूप म्हणजे यमाई. काळ्या पाषाणातील यमाई देवीची बैठी मूर्ती जवळपास 2 मीटर उंच आहे. हे मंदिर आदिमायेचे मुख्य पीठ म्हणून पण प्रसिद्ध आहे. डोंगरावरून आजूबाजूच्या परिसराचे अत्यंत विहंगम दृश्य दिसते. येथे जवळच औंधच्या संस्थानिकांनी स्थापन केलेले भवानी म्युझियम आहे. त्याला पण तुम्ही भेट देऊ शकता. नंतर आम्ही औंध गावातील यमाई तीर्थतळे पाहिले. याचे जल गुणकारी आहे असे म्हटले जाते. येथे फ्रेशनअप होऊन आम्ही गावातील यमाई देवीच्या दर्शनास गेलो. गावातील मंदिर हे संस्थानिकांनी बांधलेले असून अतिशय मोठे व भव्य आहे. येथे अतिशय उंच दीपमाळ आहे. मंदिराच्या बाजूला औंधच्या पंतप्रतिनिधी संस्थानिकांचा राजवाडा पण आहे. लहानपणी मराठी विषयात औंधचा राजा हा गदिमांचा सुंदर धडा होता. त्यात संस्थान, तसेच संस्थांचा राजा, संस्थांचा हत्ती, संस्थांमधील शिक्षण याची अत्यंत छान माहिती होती. आमचा नेक्स्ट स्टॉप होता श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिर गोंदवले. साताऱ्यापासून गोंदवले हे सातारा पंढरपूर रोडवरती 64 किलोमीटर पडते. गोंदवलेकर महाराज श्रीरामांचे मोठे भक्त होते. त्यांनी आपल्या घरी व अनेक ठिकाणी श्रीरामांची मंदिरे उभारली. येथे महाराजांची 110वी पुण्यतिथी महोत्सव सुरू होता. त्यामुळे भाविकांची खूपच गर्दी लोटली होती. येथे दररोज दुपारी महाप्रसाद असतो. आम्ही दुपारचे जेवण गोंदवलेमध्ये केले व पुढील प्रवासास निघालो. गोंदवलेनंतर आम्ही शिखर शिंगणापूरला भेट दिली. येथे शंभू महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या वंशजांचे खाजगी देवस्थान आहे. हे ठिकाण दहिवडीपासून जवळपास 20 किलोमीटर वरती पडते.
दर्शन बारीत उभा राहून अर्ध्या तासात आमचे शंभू महादेवाचे दर्शन झाले. मंदिरात गणपती मूर्तीच्या जवळ असलेल्या फिरणाऱ्या खांबाचे दर्शन तुम्ही नक्की घ्या. यानंतर आम्ही भेट दिली दक्षिण काशी मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हसवडच्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराला. येथील मंदिर पण अतिशय प्राचीन काळचे आहे. श्री सिद्धनाथांचे दर्शन घेऊन आम्ही पंढरपूरला निघालो. जाताना भाळवणीत आम्ही अर्धा तास स्टॉप घेऊन चहा व नाश्ता केला. त्यानंतर आम्ही पंढरपूरमध्ये स्टे केला. पंढरपुरात तुम्ही गजानन महाराज भक्त निवासमध्ये मुक्काम करू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून 6 वाजता संत नामदेव पायरी येथून विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले. पंढरीतील वातावरण हे अतिशय भक्तिमय आणि मंत्रमुग्ध करणारे आहे. भाविकांची विठ्ठलावरची भक्ती बघून मन अतिशय भारावून जाते. तुम्हाला वेळ असल्यास तुम्ही कैकाडी महाराज मठालाही भेट देऊ शकता. यानंतर आम्ही सोलापूर मार्गे तुळजापूरला निघालो. पंढरपूर ते तुळजापूर अंतर हे जवळपास 110 किलोमीटर आहे. 2.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही तुळजापुरात पोहोचलो. तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत. देवीची मूर्ती अतिशय दिव्य व जागृत आहे. हे मंदिर देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्ण पीठ आहे. येथे मार्गशीर्ष महिना, इयर एंड व नाताळच्या सुट्ट्यामुळे खूप गर्दी होती. आम्हाला मुखदर्शनात जवळपास 2 तास लागले. येथे महिलांनी तुळजापूरच्या स्पेशल बांगड्या नक्की ट्राय कराव्यात. नंतर आम्ही दुपारचे जेवण करून अक्कलकोटचा प्रवास चालू केला. संध्याकाळी 7:30 वाजता अक्कलकोटमध्ये पोहोचलो. इयर एंड व नाताळच्या सुट्ट्यामुळे येथेही भाविकांची गर्दी लोटली होती. येथे तुम्ही भक्तनिवासमध्ये स्टे करू शकता. भक्तनिवासमध्ये फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती रूम्स दिल्या जातात. रूम्सचे ॲडव्हान्स बुकिंग करता येत नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून 7 वाजता श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराचे दर्शन घेतले. येथे वटवृक्ष व मंदिर आहे.
ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ याच वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत. येथील मंदिरात स्वामींच्या पादुका, शिवलिंग तसेच स्मृतिवस्तू आहेत. मंदिरात मन स्वामीचरणी गुंतून जाते. त्यानंतर आम्ही जवळच असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या समाधी मंदिराचे व महाराज चोळपांच्या वाड्याचे व विहिरीचे दर्शन घेतले. यानंतर आम्ही अक्कलकोटमधून गाणगापूरसाठी निघालो. गाणगापूर हे कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यात पडते. येथे श्री दत्तांचे मंदिर आहे. गाणगापूर हे भीमा व अमरजा नदीच्या संगमावर वसलेले आहे. आम्ही गावातील श्री निर्गुण पादुका मंदिराचे दर्शन घेतले. येथून संगम 3 किलोमीटर आहे. तेथेही श्री दत्तांचे देऊळ आहे. त्यालाही तुम्ही भेट देऊ शकता. वेळेअभावी आम्ही तिकडे गेलो नाही. जवळच असलेल्या एका घरगुती मेसमध्ये दुपारचे जेवण करून आम्ही परतीचा प्रवास चालू केला. आणि ही होती आमची 7 जणांची टीम. सर्वांना खरंच खूप मजा आली व आठवणीत राहण्यासारखी आमची ट्रिप झाली. Thank you for watching. Like, share, comment and subscribe Apoorvai channel.